गेल्या काही दिवसांपासून युतीत सुरू असलेल्या वादात आज शिवसेना भाजपच्या कार्यकर्त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणा दिलेल्या आहेत। मुंबईतल्या बोरिवलीत भगवती हॉस्पिटलच्या इमारतीचा उद्घाटन सोहळा होता, त्यावेळी हे सगळं घडलेलं आहे। ऋत्विक भालेकर आपले प्रतिनिधी आता आपल्या सोबत आहेत। ऋत्विक, लढाई आता रस्त्यावर आली आहे। निश्चित विलास, ज्या अर्थी आपण बघत होतो गेल्या काही दिवसांपासून सेना आणि भाजपचे नेते हे यांच्यामध्ये वाकयुद्ध रंगलेलं होतं। मुखपत्रातून एकमेकांच्या वर टीका करण्यात येत होती। आज सामनानेही आशिष शेलार यांना जोरदार जे आहे त्यांनी हे केलेलं आहे। त्यानंतर आज दुसरा अंक पाहायला मिळाला विलास। आज सेना भाजपचे नेते आणि त्यांचे कार्यकर्ते हे एका कार्यक्रमात सहभागी होत असताना दोन्हीही कार्यकर्ते आमने सामने भिडले। त्यांनी एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी केली आणि एवढंच नव्हे तर त्याला कुठेतरी जे नेते मंडळी उपस्थित होते त्यांनीही त्याचं समर्थनच केलं। एकमेकांना अडवण्याच्या बदली त्यांनी एकमेकांना उत्साह दिला, त्यांना घोषणाबाजी करू दिली। गोपाळ शेट्टी जे भाजपचे खासदार आहेत यांनी असं वक्तव्य केलेलं आहे की पावसाचा जोर जसा वाढला तसा आमच्या कार्यकर्त्यांमध्येही जोर वाढला। त्यामुळे कुठे ना कुठे नेते मंडळी कार्यकर्त्यांना ताकद देऊन त्यांना त्यांचा जोर वाढवण्याचा आणि वातावरण तापवण्याचाच प्रयत्न करतात महानगरपालिकेच्या पार्श्वभूमीवर असं दिसतं। धन्यवाद ऋत्विक, तुम्ही दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। तेव्हा शिवसेना भाजपचे कार्यकर्ते आता आमने सामने येऊन एकमेकांच्या विरोधात घोषणाबाजी करतात। निवडणुका अजून बऱ्याच दूर आहेत।